नमस्कार. लगेच का? नमस्कार. 10 मिनिटं वेळ झालाय आपल्याला. खरं आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि आपण जसे आलात ना त्याप्रमाणे नावं घेतली जातील आणि कार्यक्रम सुरू होईल. पहिलं नाव पहिलं नाव आहे मेधा जोशी. श्रोता म्हणून श्रोता नाही म्हणता. आमच्या स्वामी विवेकानंद शाळेच्या कवयित्री सध्या दापोलीला असतात. त्याने श्रावण मासी हर्ष मानसी ह्या कवितेवरती विडंब. श्रावण मासी मोद मानसी हिरवळ आहे सगळीकडे, गावी आहे हिरवळ सारी शेते ताजी भाजी चपकडे. गावी आहे पहिल्यापासून निसर्ग भरणे श्रावण मासी. पाऊस पडतो मुसळधार तो दापोली बाळग्रामी प्रतिवर्षी. राने भरली गवताने ती जनावरे ही मजेत करती. हिरव्या गवतावरती शोभून दवबिंदू खरोखर चमकती. सुवर्ण चंपक गोकर्णी केवळा अधूनमधून खुणावती. आम्ही येतो बाप्पासाठी नव्या दवाची फुले फुलती. सायं समयी साऱ्या ललना देव दर्शना निघतात किती. घरीच त्यांची उद्योग कार्ये आटोपून त्या फिरताती. एकही कारखाना नसे सभोवती, प्रदूषण नसे अवती भोवती. ताजी हवानी ताजे पाणी गाव कशाला सोडील कोणी. तो अनुराधा धाबरप 7 ऑगस्टला त्यांनी कविता केली. आमच्या सन्मान्य शिक्षका समूहावर पाठवली. धन्यवाद. मी तयारी केली नव्हती, मी फक्त एकदाच वाजली होती. मी म्हटलं फक्त श्रोता. थँक्यू. आता येत आहेत आपल्याकडे सुप्रिया देसाई आणि त्यानंतर आहे शुभांगी तावडे. सुप्रिया ताईनंतर शुभांगी तावडे. सांगितलं लास्ट. नमस्कार. किलबिल किलबिल पक्षी बोलती हे जे आहे त्या चालीवरच विडंबन गीत म्हणण्याचा प्रयत्न करतो. टकमक टकमक डोळे फिरती, फिर 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 मेसेज निघती. जागोजागी मोबाईल दिसती, मेंबर सारे भारी व्हॉट्सअप पाहती. स्वप्नी आले काही एक मी ग्रुप पाहिला भारी, एक मी ग्रुप पाहिला भारी. टकमक टकमक डोळे फिरती, या ग्रुपची गंमत न्यारी.
इथे नांदते मेंबर सारी या ग्रुपची गंमत न्यारी. इथे नांदते मेंबर सारी कुणी न मोठे कुणी धाकटे कुणी न बसती मुकाट एकटे. मेशे सारे अख्खा वाचती कोणी रागावत नाही. डोळे टकमक डोळे फिरती टकमक डोळे फिरती. नाही ऑफिस नाही शाळा सुप्रभातची वेळच पाळा. नाही ऑफिस नाही शाळा सुप्रभातची वेळच पाळा. मेसेज तुम्ही कधीही टाका बंधन कोणा नाही. विनोद आणि कविता पाठवी कोणी सीने संगीत पाठवी. मेसेज आवडती भारी स्वप्नी आले काही एक मी ग्रुप पाहिला भारी. एक मी ग्रुप पाहिला भारी. इथले मेंबर्स हुशार भारी नियमांचे ते पालन करी. इथले मेंबर्स हुशार भारी नियमांचे ते पालन करी. ॲडमिन येथे 2 असती ॲडमिन येथे 2 असती. मनोरंजन ते भारी करती. म्हणाल ते सारे मिळते उणेन कोणा काही. स्वप्नी आले काही एक मी ग्रुप पाहिला भारी. एक मी ग्रुप पाहिला भारी. टकमक डोळे फिरती. शुभांगी तावडे यानंतर प्रफुल्ल साने. शुभांगी तावडे तुम्ही शुभांगी तावडे आपण सगळ्यांनी तिरसाल म्हातारे बघितले असतील ना हो. कारण डोंबिवलीच्या मार्केटमध्ये तसे बरेच फिरत असतात. बरं चुकून धक्का लावतात आणि असं दाखवलं तरी कळत नाही. थोडी मग आपल्याला कळत नाही मुद्दाम मारलाय का काय. पण असे जे असतात ना सिनियर सिटीजन ते मुद्दामच मारतात. थोडं आपण पण त्याच्यावरती रिॲक्शन द्यायची. हातात असेल त्या हलवूच मारायचं. काही छत्री असेल काही असेल पण हाड मोडून देता का म्हणे हा नाहीतर मग काय करायचं जायचं आणि काय आजोबा जरा चुकूनच लागलं वाटतं. बघा मग ते कशी खरं निघून जाते. असाच एक इन्सान म्हातारा आहे बघा. सगळ्या नवतरुणींच्या शोधात आहे. हे विडंबन आहे दीप्ती कुलकर्णी यांचं. त्यांच्यासाठी जरा 1 तास जोरदार टाळ्या. त्याची चाल हळूहळू वरतून केस लागले डाव्या डोळ्याची लेन्स पडली. कुणी सांगून का जनात म्हाताऱ्याच्या मनात नवतरुणी बसली. त्याची चाल हळूहळू वरतून केस लागले गळून त्याच्या डाव्या डोळ्याची लेन्स पडली. कुणी सांगून का जनात म्हाताऱ्याच्या मनात नवतरुणी बसली. नाक कवळी बसवून गालाला पावडर फासून निघाला तो देवानंद बनून. निघाला तो देवानंद बनून. ती लगबगचा मागे वळून पाहता म्हाताऱ्याने तिला शिर घातली. त्याची शिर घातली. कुणी सांगून का जनात म्हाताऱ्याच्या मनात नवतरुणी बसली. त्याची चाल हळूहळू वरतून केस लागले गळू डाव्या डोळ्याची लेन्स पडली. कुणी सांगून का जनात म्हाताऱ्याच्या मनात नवतरुणी बसली. कुणी इथे आसपास ना म्हाताऱ्याच्या मनात वासना. ही काही त्याच्याशी बोलेना म्हाताऱ्याला चढीन पडेना. तिचा राग जीव घेना खोटा
डाव्या डोळ्याची लेन्स पडली कुणी सांगू नका जनात मातर श्रावणात नव तरुणी बसली नव तरुणी बसली प्रफुल्ल सानेनंतर मस्त झालं. तुम्ही कोणाचं चोरू नका. दररोज चोरून आणलं असेल तर ढाके काकांचं नाव घ्या आणि एक झाडं चोरलेलं नमस्कार. नमस्कार. एका तळ्यात होती या गाण्यावरती विडंबन करतो. मी केलं होतं एके ठिकाणी आणि कवयित्री का कवी कोण माहिती नाही, नाव नाही. फडके नावाची कोणी मुलगी आहे आपल्याकडे म्हणजे निरूपण नाही. वर्गात एक होती फडके निरुसुरेख होते तरुण भुंगे मागे तिच्या कनेक. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते स्वरूप वेडे पिल्लू तयात एक. कोणी तिला बघोनी स्वप्नामध्ये दंगे कोणी तिला बघोनी स्वप्नामध्ये दंगे निश्वास प्रेमिकांचा वारावरी तरंगे. ती हातात होती घालाळते अनेक होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. वर्गात एक होती फडके निरुसुरेख होते तरुण भुंगे मागे तिच्या कनेक. गुंगात दुःख भारी बोलेन ती कुणाची कोणाची भिकारी. रडती कुळे कुपाशी रडती कुळे कुपाशी. चेहरे उदास त्यांचे हसती बघून लोक होते तरुण भुंगे मागे तिच्या कनेक. एके दिनी परंतु भुंग्याच्या कळाले एके दिनी परंतु भुंग्याच्या कळाले ते फूल इंग्रजीच्या गुरुजी सवे पळाले. हैराण सुन्न सारे हैराण सुन्न सारे करती नळून शोक होते तरुण भुंगे मागे तिच्या अनेक. वर्गात एक होती फडके निरुसुरेख होते कुरूप भुंगे होते तरुण भुंगे मागे तिच्या अनेक. मस्त मस्त. सुंदर. प्रज्ञा दळवी, त्यानंतर मंजिरी साय. नमस्कार. मला काय एवढं गाण्याचा रंग नाहीये, पण पंचीवनो उलटी फिरूच्या चालीवरील विडंबन गीत आहे ते मी म्हणायचा प्रयत्न करते. थोडी चाल तिकडे तिकडे झाली तर समजून घ्या प्लीज. आणि कवयित्री कोण आहे किंवा कवी कोण आहे त्याची कल्पना नाही. गच्चीवरून खिडकी तुझी मस्त दिसते आज मला तुला पहावीशी वाटते. गच्चीवरून खिडकी तुझी मस्त दिसते आज मला तुला पहावीशी वाटते. तुझ्या खिडकी लाल लाल पडदे तुझ्या खिडकीला हिरव्या हिरव्या काचा तुझ्या खिडकीला लाल
लाल पडदे, तुझ्या खिडकीला हिरव्या हिरव्या काचा, पडद्यामागून खोली तुझी मस्त दिसते, पडद्यामागून खोली तुझी मस्त दिसते, आज मला तुला पहावीशी वाटते, गच्चीवरून खिडकी तुझी मस्त दिसते, आज मला तुला पहावीशी वाटते. ओ तुझ्या खिडकीला लावले आहे ग्रील, चोरून बघण्यात आहे एक थ्रिल, तुझ्या खिडकीला लावले आहे ग्रील, चोरून बघण्यात आहे एक थ्रिल, ग्रिल मधून माझी नजर तुला शोधते, ग्रिल मधून माझी नजर तुला शोधते, आज मला तुला पहावीशी वाटते, गच्चीवरून खिडकी तुझी मस्त दिसते, आज मला तुला पहावीशी वाटते. ओ तुझ्या खिडकीवर लावल्या आहे कुंड्या, वरच्या मजल्यावर उभा आहे पंड्या, तुझ्या खिडकीवर लावल्या आहे कुंड्या, वरच्या मजल्यावर उभा आहे पंड्या, बघू नको तिकडे त्याला सारे कळते, बघू नको तिकडे त्याला सारे कळते, आज मला तुला पहावीशी वाटते, गच्चीवरून खिडकी तुझी मस्त दिसते, आज मला तुला पहावीशी वाटते. ओ तुझ्या बापाचा माझ्यावर डोळा, करतो भांडून गाव सारा गोळा, तुझ्या बापाचा माझ्यावर डोळा, करतो भांडून गाव सारा गोळा, मूर्तिमंत रूप तुझे उभे राहते, मूर्तिमंत रूप तुझे उभे राहते, आज मला तुला पहावीशी वाटते, गच्चीवरून खिडकी तुझी मस्त दिसते, आज मला तुला पहावीशी वाटते, आज मला तुला पहावीशी वाटते. मंजिरी साठे, रवींद्र काळे. नमस्कार. मी मायाच्या माळ्यामध्ये या लावणीचं चाललेलं एक विडंबर सादर करतो. आधी काही मला माहितीच नाही कोणी चंद्रने चमचम करी, सूर्याची किरण दर्यावरी, चंद्राचे चंद्रने चमचम करी, सूर्याची किरण दर्यावरी, सासूबाई दहीवर खाण्याची इच्छा झाली खरोखरी, सासूबाई दहीवर खाण्याची इच्छा झाली खरोखरी, लाडू नको मला चिवडा नको, लाडू नको मला चिवडा नको, गुलाबजाम मला मुळीच नको, सासूबाई आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली खरोखरी, सासूबाई आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली खरोखरी, पुस्तक नको मला वाचन नको, पुस्तक नको मला वाचन नको, भजन नको मला कीर्तन नको, योगात मला मुळीच नको, सासूबाई डिस्कोला जाण्याची इच्छा झाली खरोखरी, सासूबाई डिस्कोला जाण्याची इच्छा झाली खरोखरी, साडी नको मला कुर्ता नको, साडी नको मला कुर्ता नको, नऊवारी तर मला मुळीच नको, सासूबाई वन पीस घालायची इच्छा झाली खरोखरी, सासूबाई वन पीस घालायची इच्छा झाली खरोखरी, चहा नको मला कॉफी नको, चहा नको मला कॉफी नको, दूध तर मला मुळीच नको, सासूबाई कोका कोला पिण्याची इच्छा झाली खरोखरी, सासूबाई कोका कोला पिण्याची इच्छा झाली खरोखरी, सिनेमा नको मला नाटक नको, सिनेमा नको मला नाटक नको, कीर्तन तर मला मुळीच नको, सासूबाई चौपाटीवर जाण्याची इच्छा झाली खरोखरी, सासूबाई चौपाटीवर जाण्याची
रवींद्र काळे, रवींद्र काळे. नंतर दत्तात्रय मराठे, रवींद्र काळे नंतर दत्तात्रय मराठे. छान छान. हॅलो. हॅलो, नमस्कार. जिकडे तिकडे शोधीशी कार तिरशी वेड्यापरी प्रल्हाद शिंदेचं गाणं आहे वाटतं. त्याच्यावर विडंबन केलेलं एक आहे. महागाईवर आपलं मला विठ्ठल पंढरपूरला जायचं आहे, पण अरे पैसा नका मी येऊ कसा असं त्या त्याच्यामध्ये सांग. जिकडे तिकडे शोधीशी कार फिरशी वेड्यापरी वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी. जिकडे तिकडे महागाई भारी, जिकडे तिकडे महागाई भारी, कर्ज हे डोईवरी, कसा मी येऊ पंढरपुरी, कसा मी येऊ पंढरपुरी, कसा मी येऊ पंढरपुरी. श्रद्धा भाव मनात खूप, कसे बघावे मंगल रूप. श्रद्धा भाव मनात खूप, कसे बघावे मंगल रूप. दारिद्र्यात जीवन माझे, दारिद्र्यात जीवन माझे, आहे परीक्षा खरी, कसा मी येऊ पंढरपुरी, कसा मी येऊ पंढरपुरी, कसा मी येऊ पंढरपुरी. गरिबी आणि ती श्रीमंती उभारिल्या या तूच भिंती. गरिबी आणि ती श्रीमंती उभारिल्या या तूच भिंती. कुणा कुणाला वैभव देसी, कुणा कुणाला वैभव देसी, कोणी उपाशी घरी, कसा मी येऊ पंढरपुरी, कसा मी येऊ पंढरपुरी, कसा मी येऊ पंढरपुरी. ठावे तुला तू अंतर्यामी, तिन्ही जगाचा तूच स्वामी. ठावे तुला तू अंतर्यामी, तिन्ही जगाचा तूच स्वामी. मुखात माझ्या नाम तुझे है, मुखात माझ्या नाम तुझे है, राम कृष्ण हरी, कसा मी येऊ पंढरपुरी, कसा मी येऊ पंढरपुरी, कसा मी येऊ पंढरपुरी. युगे अनंत उभा विटेवरी, ठेवोनी या हातकटेवरी. युगे अनंत उभा विटेवरी, ठेवोनी या हातकटेवरी. दिन पामराला ने पंढरीला, दिन पामराला ने पंढरीला, एक वेळे तरी कसा मी येऊ पंढरपुरी, कसा मी येऊ पंढरपुरी, कसा मी येऊ पंढरपुरी. जिकडे तिकडे महागाई भारी, जिकडे तिकडे महागाई भारी, कर्ज हे डोईवरी,
कसा मी येऊ पंढरपुरी, कसा मी येऊ पंढरपुरी, कसा मी येऊ दत्तात्रय मराठे, त्यानंतर ज्योती मराठे. तुम्हाला येणार बघा आता गाणी आहेत नंतर. अरे वा, आवाज तापवतोय का? कोका-कोला घेतलंय. वा वा, मस्त. सुरुवात चांगली. म्हणजे आत्ताच आगमन झाला, परंतु आता श्रावण आणि आषाढ याच्या मधला एक दिवस असतो की जो काही आत्मचिंतकांना फारच चांगला असतो. त्या दिवसाविषयीचे जे आहे ते मी टाळमोडीची कळीला याच्यावरचं विडंबन काव्य सादर करतो. ग्रास बोले बाटलीला बैस माझ्या संग, ग्रास बोले बाटलीला बैस माझ्या संग, बेवड्यांच्या दारी आज भरलाय रंग, बेवड्यांच्या दारी आज भरलाय रंग. ग्रास बोले बाटलीला बैस माझ्या संग, बेवड्याच्या दारी आज भरलाय रंग. दरबारी आले मित्र परिवार, दरबारी आले मित्र परिवार, सारेच तराट नाही भेदभाव, सारेच तराट नाही भेदभाव. डोळू जिंगू सारे होनी, डोळू जिंगू सारे होनी, होनी संग, बेवड्यांच्या दारी आज भरलाय रंग. श्रम परिहारा क्वार्टर रितवावी, श्रम परिहारा क्वार्टर रितवावी. सखना तरुणिया ही भरी जवावी, सखना तरुणिया ही भरी जवावी. काया वाचा मन होई, काया वाचा मन होई, होईल बेधुंद, बेवड्यांच्या दारी आज भरलाय रंग. आत्मानंदी देह बुडुनिया जाई, आत्मानंदी देह बुडुनिया जाई. एक एक बोट चार चार होई, एक एक बोट चार चार होई. रंकांचा राजा आपल्यात दंग, रंकाचा राजा आपल्यात दंग, बेवड्याच्या दारी आज भरलाय रंग. ग्लास बोले बाटलीला बैस माझ्या संग, ग्लास बोले बाटलीला बैस माझ्या संग, बेवड्याच्या दारी आज भरलाय रंग, बेवड्याच्या दारी आज भरलाय रंग. आचारक असे कवी असतात अज्ञात, बहुतेक ते सगळे बोगस कवी असतात. धन्यवाद. मस्त मस्त. छान झालं, एकदम सुंदर झालं. त्यानंतर आहे गीता वैद्य. ओळखता ना मला?
चार चार चालू आहे. गीता वैद्य नंतर आहेत सुरेखा कोटणीवार. मॅडम माईक खाली घ्या जरा. हॅलो हॅलो हॅलो. देहाची तिजोरी या चालीवर आहे. पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा मरण धाड देवाता मरण धाड देवा. पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा मरण धाड देवाता मरण धाड देवा. सकाळी चहाचे वेळी तिचे तोटे पाठ बिछाण्यात पडला पडला जांभई जाट. तिची एक इच्छा हाती तुम्ही धरावा मरण धाड देवाला मरण धाड देवा. सदा मैत्रिणींचा गोड गप्पा आणि खाणे वर्ष घेऊन हौसेने शॉपिंगला जाणे. मोजक्या पगारी पैसा कसा हो पुरावा मरण धाड देवाचा मरण धाड देवा. तिच्या बोलण्याने घरची मोलकरीण गेली स्वयंपाकी गेला पाणी मनवर आली. मी असून घरचा स्वामी दास का ठरावा मरण धाड देवाचा मरण धाड देवा. काल दिवे पूजा केली अंगणी वडाची माझी कैद निश्चित झाली सातही जन्माची. माझ्या दुर्भाग्याचा आता हवा का पुरावा मरण धाड देवाचा मरण धाड देवा. पत्नीची मुजोरी हिची नित्य सेवा मरण धाड देवाचा मरण धाड देवा मरण धाड देवाचा मरण धाड देवा मरण धाड देवाचा मरण धाड देवा. गीता वैद्य आहेत त्या आज पहिल्यांदाच आपल्याकडे आलेल्या आहेत. गीता वैद्य. गीता गीता वैद्य. गीता वैद्य. मी गाणं म्हणणार नाहीये. स्वतःचा अनुभव सांगते. 31 ऑक्टोबरची गोष्ट आहे. ते रात्री पकडा येणं आधीपासून होतात आणि पहाटे मला वाटतं 2:30-3ची गोष्ट आहे. अतिशय पकड्याचा आवाज घरभर मी आतल्या खोलीत झोपले होते. तिथपर्यंत आवाज घाबरून बाहेर आले. यांना हात धरून मी म्हणाले की एवढा खोकला आहे आपण नेब्युलायझर आधी घ्या घरात आहे तो आणि मग आपण नेब्युलायझर डॉक्टर आहेत नेब्युलेटर त्यांना उद्या पण दाखवू घ्या. पण माणूस रामदेव बाबाचा अति भक्त तर नाही म्हणे मला काही होणार नाही. गोळ्या अशा सगळ्या मांडलेल्या ठीक आहे. डबा वगैरे घेतला आणि कामावर निघून गेले. 31 तारखेला रात्री जेव्हा 8:30 वाजता कामावरून आले तेव्हा 9व्या महिन्याच्या जी बाईचं पोट असतं त्याच्याहून डबल पोट झालेलं. आधी पोट होतच त्याचं डबल पोट आणि असं दम लागल्यासारखं झालेलं. त्यात 74 वर्षाचा माणूस पैशाचा कधी रोग नाही. तर आपण म्हणतो बाबा गॅसेस झालाय जरा काहीतरी करूया म्हटलं समोर हरणीकडे जाऊया पण माणूस हारायला पावली नाही.
ह्याचं पाणी दे, त्याचं पाणी दे, गरम पाणी दे. म्हटलं काही चालायचं नाही इथे, तुम्ही हरणेकडे जाऊन या. हरणेने तपासणी वगैरे केली, सोनोग्राफी झाली, काही नाही निघालं. पण घाम खूप यायला लागलं म्हणून कर्माकडे नेलं. कर्माने 2 दिवस ट्रीटमेंट काही व्यवस्थित दिली नाही. सगळा हा असतो तो सगळा खाली यायला लागला. ताबडतोब एम्समध्ये त्यांना नेलं. एम्समध्ये ज्या दिवशी व्हेंटिलेटर लावलं त्याच दिवशी सगळं नक्की झालेलं होतं. पोट छोट्या आतड्याला पीळ हे ते सगळं नंतर हळूहळू निघत गेलं. 13 नोव्हेंबरला सून मुलगा दोन्ही माझ्याजवळ येऊन बसले. मी माझं भविष्य मी समजले होते, बोलत होते. म्हटलं मी जर रडायला सुरुवात केली ते घरातल्या सगळ्या मी माझ्याकडे दोघं सगळेजण आले, म्हणजे माझ्या बहिणी आमच्या की हे 14 नोव्हेंबरला आपण व्हेंटिलेटर काढून टाकणार आहोत आणि घरी आणून द्या. कारण त्यांचं कधीपासून चाललं होतं की मला घरी न्या, घरी न्या, बोलता येत नव्हतं. तर ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी मी सगळ्यांना माझ्या घरात मी बोलवलं. माझ्या बहिणी, माझे 3 मुलं, मुलगी, जावई सगळ्यांना घरात बसवलं आणि मी सांगितलं की तुम्ही म्हणाल आता नवरा मेला आमचा, तर तुम्ही हिला आता विधवासारखं म्हणजे कुंकड आमच्या मारवाडीमध्ये ते भयानक प्रकार आहे. स्वतः मी बघितलेलं आहे. माझ्या आईचं पण बघितलंय, दोन्ही जावांचं पण बघितलेलं आहे. तर मी म्हटलं मी असलं काही प्रकार करून देणार नाही. तुम्ही म्हणा नवऱ्याला घेऊन चालले, आता बाई तुमचं मंगळसूत्र काढा, कुंकू काढा, मी पैशावर करून देणार नाही. हे दुसरी म्हणजे तुम्ही म्हणाल गरुड पुराण बसवा, मग माणूस स्वर्गात गेलं का ते अप्सरा येतात, की डोक्यात गेलं कढईत टाकतात का तेलात टाकतात, हो बघायला गेले. आणि जो महाराज आमच्याकडे काय 400 घरं आहेत मारवाडीची, पण एकमेकाशी असे संपर्क नाही. तर गरुड पुराण जर बसवायचं तर माणसं यायला लागतात घरात. आपली घरं चटक 2 खोल्यांची घरं आपली कुठे बसवणार. म्हटलं गरुड पुराण मी बसून देणार नाही, काही पण करा. 12 अगदी थोड्या प्रमाणात करायचा. आमची फॅमिली आहे, दोषतेवार फॅमिली, ती 200-250 माणसाची फॅमिली आहे. सगळं हे गाणार असं कळल्यानंतर धडाधड आमच्या सुनेनी मुलांनी कुठे कुठे लॉज हॉटेल सगळं बुकिंग केले आणि लोक आल्यासारशी जात नाही. 3ऱ्या दिवसाचा उठवणा करतात, मग लोक जातात. तरी त्यांची कुरकुर होती की हे असं का. आणि 12वा मी अगदी थोड्याशा प्रमाणात केला. यांना जेव्हा उचललं गेलं तेव्हा माझ्या जावं वगैरे समोर बोलण्याची हिंमत कोणाची नव्हती, पण पाठीमागलं चाललं होतं त्यांचं की यांना जरा काढायला सांगा. माझी मोठी सून होती ती बघतो, म्हणजे त्यांची इच्छा आहे ना नाही काही करायचं तर आम्ही काही करून देणार नाही, बघूया काय असेल तर पुढचं पुढे. पण जाता जाता पण सगळी एक प्रकारची जी माझी हिंमत होती, मी 12 पण अगदी थोड्या प्रमाणात केला. आणि मग जेवढे यांचे पैसे उरलेले होते ज्यांनी त्यांनी काही जे पैसे ठेवले होते ते मोठे सगळ्या वर्गणे दान वगैरे करून अनाथाश्रमात अन्नदान हे दान 11.5 महिने झाल्यानंतर मी कोणाला बोलवलं नाही, आपल्या पद्धतीने सगळं केलं. 1.25 महिना झाला आणि मी बाहेर पडले. 1.25 महिना मी घरातच होते, कुठे गेलेले. 1.25 महिना झाला मी बाहेर पडले. सून, माझा मुलगा आणि सगळेजण अजून सुद्धा बघतो नाही. आणि त्याहीपेक्षा मी सांगते माझ्या भाऊचं मला बघायला आले, भेटले, मध्ये आजारी होते, मी जाऊ पण नको कुठे चाललं होतं. तर मला भाऊ म्हणतात बिलकुल निगेटिव्हिटी सगळी काढून टाक आणि तुला कुठे जायचं तिथे जा, काही होणार नाही. हा त्यांचा मला पाठिंबा. घराची माझी सून, दोन्ही मुलं, सगळ्यांचा बघून पाठीमागं कुत्र्याचा काही कोणी झुकत असेल तर मी लक्ष नाही देणार. मी माझ्या मनासारखं मला जिथे आनंद होईल तिथे मी जाते, बोलते आणि घरी येते. बाळगं काही वाटत नाही ना हे मी बघते. कोणी असं बोला नको काय नाही. आणि या प्रक्रियेच्या बाबत ठामपणे राहिल्याबद्दल सुरेखाताई मानलं पाहिजे बघायला. सुरेखाताई
सुलोक्याताईंच्या घरी ही घटना झाली. एक गोष्ट वाखाणण्यासारखी होती. दोन्ही सुना, दोन्ही मुलगे असं प्रेम करतात, इतका सपोर्ट करतात आपल्याला बघायला मिळत नाही. आणि सुरेखाताईंनी दान धर्म केलं, त्याच्यात आपल्या संस्थेला सोडलेलं नाही आहे तेव्हा. आणि त्यांनी काय म्हटलं की ते रीतिरिवाज काढायला पाहिजेत आणि मारवाडी समाजात कठीण आहे ते त्यांनी एक उदाहरण म्हणून ठरलं. आपण कोणी काही विशेष करत नसतो, ते त्यांचीच हिंमत आहे आणि आजही त्या नाचतील आणि नाचणार आहे. पण पहिल्यांदा त्यांनी ना माईकवर येऊन काहीतरी बोलल्या, त्याबद्दल त्यांचं सांगायला पाहिजे. मला काही विडंबन येत नाही, तर ती म्हणाली हा अनुभव तू सगळ्यांना सांग. मग तू सांगितलं ज्योती मॅडम, त्यानंतर श्याम मेस्त्री आली. ज्योती मराठे नंतर श्याम मेस्त्री. मला कविता विडंबन वगैरे काही येत नाही. राधा कृष्ण हरी राधा कृष्ण हरी उठली गोकुळी गोकुळी राधा कृष्ण हरी अमृत पीयूषी फुलला मोहन कोकिळ कंठी फुटला सुस्वर अमृत पीयूषी फुलला मोहन कोकिळ कंठी फुटला सुस्वर कुंजवनातून फुला फुलातून कुंजवनातून फुला फुलातून नवलक
प्रियधरीची वेणू वाजली राधा मोहन बघण्या मिलन राधा मोहन बघण्या मिलन इंद्रपुरी अवतरली राधा कृष्णावरी वाली राधा कृष्णावरी वाली उठली उठली गोकुळी राधा कृष्णावरी वाली राधा कृष्णावरी नाही श्याम मेस्त्री नंतर या कोण आहे माधवी देसाई. माधवी ताई माधवी देसाई हॅलो नाचरे चोरा तांदळाच्या घरात नाचरे चोरा नाचरे चोरा तांदळाच्या घरात नाचरे चोरा उडूबाला गेले जुळली रे आता तुझी गाडी खुलली रे उडूबाला गेले जुळली रे आता तुझी गाडी खुलली रे आता तुझी पाळी उचकटती गाडी आता तुझी पाळी उचकटती गाडी घरात घुसून तुला नाच रे चोरा तांब्यांच्या घरात नाच रे चोरा नाच रे चोरा तांब्यांच्या घरात नाच रे चोरा तांब्यांच्या घरात तू शिरलास का शिरून तू घरभर फिरलास का तांब्यांच्या घरात तू शिरलास का शिरून तू घरभर फिरलास का फिरून तू दमला दमून तू झोपला फिरून तू दमला दमून तू झोपला उठून आता तू नाच रे चोरा तांब्यांच्या घरात नाच रे चोरा नाच रे चोरा तांब्यांच्या घरात नाच रे चोरा हे मला खानोलकर सरांनी आता दिलेलं आहे आमच्या गावाची राख काढला श्यामरावांना काही आणलं नव्हतं, त्यांना आपण असंच आयत्या वेळेला दिलंय आणि हे आपला गोडवा आहे. कोणालाही आयत्या वेळेला आपण कुठच्याही उपयोगाला लावतो. जीवनात एक घडी अशीच राहू दे. काय म्हणजे छोटं सांग काय करा मराठी गाण्यात माझं थोडस क्रॉस जास्त गाणी माहित नाहीत मराठी. जेवणात ही कडी अशीच राहू दे. जेवणात ही कडी अशीच राहू दे. भाजीच्या वाटीत ही कढीच वाढू दे. जेवणात ही कडी अशीच राहू दे. कालवला पानात भात मोकळा. कालव
कडी अशाच येऊ दे, जेवणात ही कडी अशीच राहू दे, जेवणात ही कडी अशीच राहू दे. कडीत पीत बसण्याची ओढ लागली, कडीत पीत बसण्याची ओढ लागली, पिऊन तीच सगळी मम भूक भागली, सगळ्यातून कडीचाच गंध येऊ दे, जेवणात ही कडी अशीच राहू दे, जेवणात ही कडी अशीच राहू दे, जेवणात ही कडी अशीच राहू दे. शैला मिस्त्री नंतर माधुरीचा इंदापूरकर. हॅलो, तुझे झालं तू त्यांनी म्हटलं होतं, पण आता मला पुन्हा तेच म्हणावं लागतं, कारण माझ्याकडे दुसरं डाके काका जिंदाबाद म्हणाली. तुझे झालं तू वरतून तेच लागले गड, नव्या डोळ्याची लेन्स पडली, कोणी सांगू नका मनात, म्हाताऱ्याच्या मनात नव तरुणी बसली. कोणी झालं तू वरतून तेच लागले गड, नव्या डोळ्याची लेन्स पडली, कोणी सांगू नका जनात, म्हाताऱ्याच्या मनात नव तरुणी बसली. दातांची सवयी बसवून, तोंडाला पावडर फासून, निघाला तो देवानंद बनून, निघाला तो देवानंद बनून. बघ मागे वरून पाहता, म्हाताऱ्याने दिला सूर्य घातली. कोणी सांगू नका जनात, म्हाताऱ्याच्या मनात नव तरुणी बसली. इथे गुढियास वासना, म्हाताऱ्याच्या मनात वासना, ती काही त्याची बोलेना, म्हाताऱ्याला कळीन पडेना, तिचा भाव शिवकेना, होता कायचा बहाणा, तिने त्याच्या कानजीला लागली. कोणी सांगू नका मनात, म्हाताऱ्याच्या मनात नव तरुणी बसली. त्याची चाल हळूहळू बसून तेच लागले गड, नव्या डोळ्याची लेन्स पडली. कोणी सांगू नका जनात, म्हाताऱ्याच्या मनात नव तरुणी बसली. डाके काका जिंदाबाद. माधुरीताई इंदापूरकर, त्याच्यानंतर स्वातीताई अगदी शामराव 40चे आहे, केस काळे आहेत बघा. नमस्कार. नमस्कार. विडंबन गीतच आहे. पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, या गाण्यावरती हे विडंबन गीत आहे. मोबाईल सांगा कोणाचा, मोबाईल माझ्या पप्पाचा, मोबाईल सांगा कोणाचा, मोबाईल माझ्या पप्पाचा. टीव्ही सांगा कुणाचा, टीव्ही माझ्या मम्मीचा, टीव्ही सांगा कुणाचा, टीव्ही
माझ्या मम्मीचा इवल्या व्यथामध्ये बाबा हे काय शोधित असे व्हॉट्सअप फेसबुक हाय खबरती ट्विटर ही मध्ये टीवटी मोबाईल सांगा कोणाचा मोबाईल माझ्या पप्पांचा बाबांची बोटे मोबाईल वरती आईचे जग हे टीव्ही भोवती बाबांची बोटे मोबाईल वरती आईचे जग हे टीव्ही भोवती नेटाने नेटचा गॅस घेता बाळस थोडा वेळ द्यावा पप्पा सांगा कोणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मोबाईल सांगा कोणाचा मोबाईल माझ्या पप्पांचा आईला टीव्ही हा प्रिय भारी पप्पांची मोबाईलची दिया नारी आईला टीव्ही हा प्रिय भारी पप्पांची मोबाईलची दिया नारी स्पर्शाने सारखी बाळाला आई बाबांची माया पारखी पप्पा सांगा कोणाचे पप्पा माझ्या मम्मीचे टीव्ही सांगा कोणाचा टीव्ही माझ्या मम्मीचा लॅपटॉपशी सुत हे जुळताना अभ्यासा जुळता पुस्तकांना लॅपटॉपशी सुत हे जुळताना अभ्यासी बघा पुस्तकांना रुसते झुलते घर सारे घरातली पोटे मम्मी पप्पाचे तारे मोबाईल सांगा कोणाचा मोबाईल माझ्या पप्पांचा टीव्ही सांगा कोणाचा टीव्ही माझ्या मम्मीचा पप्पा सांगा स्वाती अग्निहोत्री त्यानंतर निवेदिता खासनीस स्वातीताई अग्निहोत्री नंतर निवेदिता खासगी मी पण पुण्यापर्यंत सादर करणार आहे तसं काय पाटील बरं आहे का काल काय ऐकलं ते खरं आहे का कसं काय सासूबाई बरं आहे का सांगा बरं आहे का काल काय ऐकलं ते खरं आहे का खरं आहे का खरं आहे का खरं आहे का काल काय ऐकलं ते खरं आहे का काल म्हणे तुम्ही वडिलाला गेलात वडिलांच्या नावाखाली सिनेमाला गेलात काल म्हणे तुम्ही वडिलाला गेलात वडिलांच्या नावाखाली सिनेमाला गेलात सासूबाई तुम्ही अहो तुम्ही काल म्हणे तुम्ही वडिलांना गेलात वडिलांच्या नावाखाली सिनेमाला गेलात भक्तीचं नाटक नाटकाची चटक वसहरण तुम्ही काल पाहिलं ना काल काय ऐकलं ते खरं आहे का त्याचं काय सासूबाई बरं आहे का काल काय ऐकलं ते खरं आहे का परवा म्हणे तुम्ही शिकारीला गेलात देवाच्या नावाखाली पिकनिकला गेलात अहो सासूबाई तुम्ही परवा म्हणे तुम्ही शिकारीला गेलात देवाच्या नावाखाली पिकनिकला गेलात उपास नाही तपास नाही पावभाजी वडा तुम्ही खाल्लात का काल काय ऐकलं ते खरं आहे का काल म्हणे तुम्ही लेकीकडे गेलात जाताना लाडू घेऊन गेलात लेकीकडे गेलात जाताना लाडू घेऊन गेलात सासूबाई तुम्ही अहो तुम्ही सुनेला नाही नातवाला नाही मुलाला तरी तुम्ही ठेवलात का काल काय ऐकलं ते खरं आहे का तसं काय सासूबाई बरं आहे का काल काय ऐकलं ते खरं
गुर्जर. माधवीताई गुर्जर. वा. शाळेतली जी कविता होती, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरवी पूर्ण पडे. तर आजकाल जी परिस्थिती आहे श्रावण मासात जे काही चित्र दिसतंय ते ह्या कवितेतनं मी वर्णन केलंय. श्रावण मासी खेद मानसी, हिरवळ गेली कुणीकडे, शहरे भरली इमारती, डांबर फरशाचं उकडे, म्हणून बदलला अणू फोडला, निसर्गातही बदल घडे. श्रावण मासी तो मोजे, पाऊस आता कुठे पडे, राने फुटली पुरणे फुटली, उजाड झाले डोंगर माथे, सुंदर हरणी हिरव्या पुरणी, कुठे कशी ग बागडते. सुवर्ण चंपक जूद फुलतो, रम्य केवळा लहवडतो, नगर निवासी जन हौसे सब पादारी विकला जातो. थकून भागून घरी परतती ललना, सायं समयाला हर्ष नवरतो हृदयी त्यांच्या, देवदर्शनाने घड्याला. प्रदूषणाने जीवनामध्ये होऊन गेले संस्कृत, कुठे कुणाच्या वदनी वाजू श्रावण महिन्याचे गीत, श्रावण महिन्याचे गीत. वा वा. माधवी गुर्जर, नंतर सुहास गुर्जर. नमस्कार. गीत अर्थातच स्वरचित नाही आहे, पण एक डोंबिवलीकर म्हणून जे काय आपण अनुभवलंय या शहरात त्याचं थोडंसं वर्णन या गीतात आहे, म्हणून मला वाटलं ते आपल्याबरोबर शेअर करावं म्हणण्याचा प्रयत्न करते. डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणि राणी, डोक्यावरती पंखा नाही, नळात नाही पाणी. डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणि राणी, डोक्यावरती पंखा नाही, नळात नाही पाणी. भल्या पहाटे केव्हा त्यांच्या नळात पाणी येते, झोपेतून ते उठण्याआधी पाणी निघून जाते. तळमजल्यावर जाऊन आणतो, तळमजल्यावर जाऊन आणतो रोजच राजा पाणी. डोक्यावरती पंखा नाही, नळात नाही पाणी. तिला बिचारी राजा इतके बिल कसे चुकवावे, कावाण्याने महिने बिल असे धाडावे. त्या राणीच्या हातात होती, त्या राणीच्या हातात होती यादी विधवाणी. डोक्यावरती पंखा नाही, नळात नाही पाणी. त्या राणीचा चढतो पारा रोज डबा भरताना, त्या
गहाणी डोक्यावरती पंखा नाही नळात नाही पाणी त्या राजाला कळते आता आपली धडगत नाही कर्जत लोकल चुकली आता दुसरी लवकर नाही स्टेशनवरती उडून जाते स्टेशनवरती उडून जाते एक उदास विराणी डोक्यावरती पंखा नाही नळात नाही पाणी डोंबिवलीच्या चाळी मधली राजा आणि कराणी डोक्यावरती पंखा नाही नळात नाही सुहास गुर्जर नंतर अर्चना रिसवाडकर. सुहास गुर्जर नंतर अर्चना रिसवाडकर. एक लक्षात घ्या, आपल्याला आपलं सादरीकरण सगळ्यांनी ऐकावं म्हणून वाटतं. त्यामुळे आपापसात अगदी मोठं बोलायचं असेल तर बाहेर जाऊन बोलतो. तुम्हाला पण मदत पाहिजे? नाही, मला आवाज येतो. लाजून हसणे याचे भावगीत आहे. या चालीवर आधारित भाजून सोडणे निवडून ते पहाडे भाजून सोडणे निवडून ते पहाडे मी ओळखून आहे कुठल्या नव्यात दाणे मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे जाता घरातून तू घेईन एक वाटी जाता घरातून तू घेईन एक वाटी खाईन मस्त दाणे येईल मौज मोठी खाईन मस्त दाणे येईल मौज मोठी हे स्वप्न जीव घेणे हे स्वप्न जीव घेणे भरतो सुखे भकाणे मी ओळखून आहे सारे डब्यात दाणे हाती दबाजाच्या त्याला कसे कळावे हाती दबाजाच्या त्याला कसे कळावे पोटात भूक ज्याच्या त्यालाच दुःख ठावे लपवून लाख ठेवा लपवून लाख ठेवा शोधू आम्ही दिवाणे मी ओळखून आहे कुठल्या
औषधी नसावा इतकाच मिष्ट खाऊ का औषधी नसावा येवो कळा किती येवो कळा किती सोडू आपली नकाणे मी ओळखूया रे कुठल्या डब्यात दाणे मी ओळखूया रे कुठल्या डब्यात नंतर विवेक नाही विवेक नाही स्वलिखित आहे. जागो दांड्यावरून बोलते नवरा कुणाचा या कोकणातल्या शेतात भाताची लागवड लागली. आता रोपे वाढून मस्त भोगवायला लागली. गावातील आणि मस्त पिठलं भाकरी खावी. तूप पुराला तरी त्याने कधी तक्रार नाही केली. कोकणातल्या शेतात भाताची लागवड लागली. आंबा फणस काजू संपला. जांभळ करवंद संपली. आता श्रावण सई नाग पंचमी मंगळागौरी. सणानी दिवस छान छान भासले आणि मंगळागौरीचे भाजणीचे वडे आणि मटकीच्या उसळीची चव जिभेवर लागली. तसंच सातारा सांगलीत पण तसंच आहे. हरभरा ज्वारी गहू पिवळी पिवळी नमक हळदी पिके जोरानी डोलत आहेत. थंडगार महाबळेश्वर अजूनही पावसाने गारठलं आहे. त्या कोकणातल्या शेतात भाताची लागवड लागली आहे. विवेक नाईक नंतर स्मृती बदले नाही आज मी काहीच तयारी चालू नाही. काय तयारी काहीच नाहीये. कारण माझं यायचंच ठीक नव्हतं. त्यामुळे जसं आहे तसं बोलतो. आमचं जुनं एक गाणं होतं. रूप तुला नसताना तार मेरा दीवाना. रूप तुला नसताना बकरीचा डोळा असताना भुलली कशी शर्मिला. अरे रूप तुला नसताना बकरीचा डोळा असताना भुलली कशी शर्मिला. चौकार नाही षटकार नाही. चौकार नाही षटकार नाही. तरी तू कॅप्टन बनला कसा. रूप तुला नसताना अरे बकरीचा डोळा असताना भुलली कशी शर्मिला. भुलली कशी त्या गुणांची शर्मिला. म्हणून या टागोरांची शर्मिला म्हणून एक वाक्य म्हणून घ्या. मला टागोरांची स्मृती बदलेनंतर सतीश साठे. मी एक परिचित गाणं गाणार आहे. सध्या आम्हाला ट्रेनचा प्रवास नसल्यामुळे ते गाणं खूप आवडीचं आहे. ते गाणं मी गाते. विडंबनच आहे. सायनाया सायनाया सागर माटुंगा सायनाया काठ पर और मुलुंड के बाद
तुझा पंखा आहे. नाव देऊ नका तिथे. हिम्मत आहे तेवढं वाच. पंखा फेल हवा फुलगाडी तरी चौथ्या सीटसाठी चाले मारामारी. पंखा फेल हवा फुलगाडी तरी चौथ्या सीटसाठी चाले मारामारी. लॉटरीवाले गाणेवाले भजन मंडळी तिकीट पास तपासिक पिसियाया सायनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया कुला घाट बरौर मुलुंड के बाद खाना कड़वा मुंब्रा दिवा कल्याणाया सायनाया सायनाया गाडी मागे लेडी डब्बा व्हिडिओ परी लागे रिक चाले तिथे वासुगिरी. गाडी मागे लेडी डब्बा व्हिडिओ परी लागे रिक चाले तिथे वासुगिरी. तरुण पुते अर्क सारे गमती शिव्या देती मनातून आल्या बाया सावनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया कुला घाट बरौर मुलुंड के बाद खाना कड़वा मुंब्रा दिवा कल्याणाया सायनाया सायनाया. काय सांगू मुंबईच्या लोकांची कथा रोज इथे पाकिट जात उलटा बसता. काय सांगू मुंबईच्या लोकांची कथा रोज इथं पाकिट जात उलटा बसता. ऍक्सिडेंट होता कधी कुणी वरावा म्हणती सारे खाली किती टाईम वेचिया सायनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया कुला घाट बरौर मुलुंड के बाद खाना कड़वा मुंब्रा दिवा कल्याणाया सायनाया सायनाया. 52 पत्त्यामध्ये रंगरमीचे गर्दी निमूटपणे सारे काही सुचते गर्दी. 52 पत्त्यामध्ये रंगरमीचे गर्दी सारे काही सुचते गर्दी. पंडून चुकर तस्या दुरी नारे लढती पगाराच्या पायी पायी पगार वाया सायनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया कुला घाट बरौर मुलुंड के बाद खाना कड़वा मुंब्रा दिवा डोंबिवलियाया सायनाया 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 सायनाया. पण ते डोक्याने का म्हणत आहे? सतीश साठे तत्पर अरुंधती मुखाड. सखी मंद झाल्या तारका याच्यावर एक गाणं. सखी बैल आला मारका, सखी बैल आला मारका, आता तरी पळशील का, पळशील सखी बैल आला ते आले कशी गेली गुणी ती गाय आले कशी
बैल बघतच राहिला, तो बैल बघतच राहिला, रागवत तो देशी सखी बैल सखी बैल मोठ्यातल्या चाऱ्यावरी हे गवत आंगे चांगले, म्हणून उरे काही उरे मूर्तता करशील सखी बैल सखी बैल अरुंधती उठाळ नजर कामिनी गहिवाळ. हे शांताबाई चाललेवरचं गाण्याचं विडंबन आहे. एका थिएटरमध्ये एक बाई गाणं म्हणायला येतात आणि ते इतकं बेसूर म्हणतात की लोक इतके कंटाळतात, वैतागतात आणि मग ते म्हणतात शांताबाई चालीवरती, थांब बाबाई, थांब बाबाई, थांब बाबाई, थांब बाबाई, कबाड ध्यानं, मांडून खाणं, हलवत मान, मारत तान, बेसूर गाणं, तालाची सुराची मुळी न जाणं, थांब बाबाई, थांब बाबाई, थांब बाबाई, थांब बाबाई, कबाड ध्यानं, मांडून खाणं, हलवत मान, मारत तान, बेसूर गाणं, तालाची सुराची मुळी न जाणं, बधीर केलं डोकनी कान, बधीर केलं डोकनी कान, वाकडा चेहरा भीषण नकरा, वाकडा चेहरा भीषण नकरा, गळ्यात खाकरा, वाकडा चेहरा भीषण नकरा, गळ्यात खाकरा, जसा की ओरडे बळीच बकरा, जसा की ओरडे बळीच बकरा, श्रोते ते माती भिंतीला टकरा, श्रोते ते माती भिंतीला टकरा, टकरा बकरा, टकरा बकरा, टकरा बकरा, टकरा बकरा, टकरा बकरा, थांब बाई, थांब बाई, थांब बाई, थांब बाई, थेटरात कालवा, थेटरात कालवा, गाणं हे संपवा, थेटरात कालवा, गाणं हे संपवा, दिवा हे मालवा, पोलीस बोलवा, थेटरात कालवा, गाणं हे संपवा, दिवे हे मालवा, पोलीस बोलवा, बाईला हलवा उठून चालवा, बाईला हलवा उठून चालवा, बाहेर घालवा, घालवा चालवा, घालवा चालवा, घालवा चालवा, घालवा चालवा, घालवा चालवा, थांब बाई, थांब बाई, थांब बाई, थांब बाई, श्रोते ते तापट, श्रोते ते तापट करी ती वटवट, श्रोते ते तापट करी ती वटवट, बोलती पटपट, बाईला आळू का फुकट, श्रोते ते तापट करी ती वटवट, बोली ती पटपट, बाईला आळू का फुकट, केला तो पोपट लावाने कटकट, तंबोऱ्या सकट पेटी आपट, तंबोऱ्या सकट पेटी ती आपट, तबला उपट, कडल आम्ही पांढरे फटक, केला तो पोपट लावाने कटकट, तंबोऱ्या सकट पेटी ती आपट, तबला उपट, पडतो आम्ही पांढरे फटक, पांढरे फटक, पांढरे फटक, बाई तू सटक, बाई तू सटक बाहेर पटक, बाई तू सटक बाहेर पटक, नाही तर होईल तुला अटक, अटक सटक, अटक सटक, अटक सटक, अटक सटक, थांब बाई, थांब बाई, थांब बाई, थांब बाई, तारांची फेंडोळी गरा गरा, गाणं हिचं आहे धर्रा धर्रा, तारांची फेंडोळी गरा गरा, गाणं हिचं आहे धर्रा धर्रा, लाज न बाईला धरा धरा, लाज न बाईला धरा धरा, ओढा खाली हिला भरा भरा, लाज न बाईला धरा धरा, ओढा खाली हिला भरा भरा, श्रोते ते कापती थरा थरा, श्रोते ते कापती थरा थरा, पडले बाहेर भरा भरा, पडले बाहेर भरा भरा, मग थांबल्या बाई,
येईल मजा येईल. हॅलो हॅलो अरे गाना सुन के जाओ मस्त है आज मैं कटी पतंग का ऐसा मस्त सब गुजराती कर रहा हूँ आसाज मस्तानी मदहोश करती जाए मारी डोरी कोई खेचे तारी पासे ले जाए आसान मस्तानी मदहोश करती जाए मारी डोरी कोई खेचे तारी पासे ले जाए मारी पासे आती નથી તો ફરતા ક્યારે પ્રત્યાસ આવતી નથી એવું લાગે જેમ કે તું હસીને કોઈ જહેર પી જાય સાંજ મસ્તાની મદહોશ કરતી જાય મારી દોર કોઈ ખેંચે તારી પાસે લઈ જાય વાત જ્યારે હું કરું મને રોકી દે છે તું કેમ તારી મીઠી નજર મને રોકી દે છે કેમ તારી હયા તારી શરમ તારી कसम મારા હોઠ સીવી દે છે સાંજ મસ્તાની મદહોશ કરતી જાય મારી દોરી કોઈ ખેંચે તારી પાસે લઈ જાય એક રૂઠી હુઈ તકદીર જાણે કોઈ શાંત એવી છે તું તસવીર જાણે કોઈ તારી નજર બનને જુબાન પણ તારા સંદેશા દેતી જાય શાન મસ્તાની મદહોશ કરતી જાય મારી દોરી કોઈ ખેંચે તારી પાસે લઈ જાય मी गाणं म्हणणार आहे विडंबन म्हणणार आहे की नाही ते नंतर ठरवूया. एक सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे पुढच्या गुरुवारी आपण इथे ड्युएट्स करणार आहोत. जेवढ्या तोड्या बांधता येतील तेवढ्या तोड्या बांधा. करा एकमेकांना फोन, नाहीतरी खूप जण एकमेकांना फोन करत असतात. काय दत्तात्रयराव, सतीशराव, मला बरं वाटतं अमुक भेटलं, अमकाशी गप्पा झाल्या वगैरे. आणि तेच हे आहे. फक्त काय आहे माहिती, हे मागे आपण आपापसात बोलतो ना, कोणतरी सादर करत असतं, त्याची व्हॅल्यू आपण कमी करणार का? आणि इतकं काही महत्वाचं असेल नंतर फोनवर बोलावं किंवा फोन करून बाहेर जावं आणि बोलावं. आणि तेवढं मात्र शिस्त आपण पाळूया, कारण तो एकमेकांचा सन्मान आहे. मला आज शरद अग्निहोत्रीने एक मेसेज पाठवला, कोणी ग्रुपवर पाठवला. किती जणांनी बघितलाय आजवर? हा सर,
फार दिवसापासून मनात येत होतं की कान्विंत येथील हॉलमध्ये साऊंड सिस्टीम मध्ये काहीतरी सुधारणा होऊन वाद्यवादन गायन हे अधिक दर्जेदार करता आले तर वादक गायक यांना अधिक रूप येईल व प्रेक्षक देखील मनोरंजनाचा अधिक आनंद घेतील. तसेच एकवेळ कार्यक्रमात देखील साऊंड विषयक अडचणींचे निराकरण करता येईल हा विचार प्रथम सुमन गव्हाणकर यांच्या मनात आला व त्यांनी अशा प्रकारच्या सिस्टीमचा शोध घेतला. हे क्रेडिट सुमन गव्हाणकरांना देत असलं तरी हे दोघांचा सहभाग आहे त्याच्यात. त्यांनी अशा प्रकारच्या सिस्टीमचा शोध घेतला. ही सिस्टीम टेक्निकली चेक करून खरेदी करण्यासाठी मला खूप आग्रह केला. आपणास सांगण्यास आनंद होत आहे की आज आम्ही आपल्या पीबीके ग्रुपसाठीच एक ब्रँडेड साऊंड सिस्टीम खरेदी केली असून त्याचे फोटो मी आपल्याला पाठवत आहे. ही सिस्टीम थेट कार्यक्रमात पीबीके ग्रुपला भेट म्हणून देण्याचा गव्हाणकर मॅडम यांचा मनोदय आहे व आपणास विनंती आहे त्याप्रमाणे आपणास कळवत आहे. शरद अग्निहोत्री. तर पुढच्या गुरुवारच्या आधी ड्युएट्स आहेत ना, मग ड्युएट्सला नको ते थेटवेटला आपल्याला देतील त्यांच्यानंतर आपण वापरू. ड्युएट्स आपण का घेणार आहोत माहितीये, मधल्या सगळ्या काळात आपण ऑनलाईन ड्युएट्स म्हणतोय आणि आज कुठेतरी एक व्हॉट्सअपला हे होतं, आपल्या ग्रुपवर नसेल तर मी पाठवी की कराओकेच्या नादामध्ये प्रत्येकाचे बीट्स चुकत आहे. समोर गाणं दिसलं की म्हणायचं माहिती त्या बीटचं काय काय, म्हणून मी म्हणतो टाळी धरणं प्रत्येकाने. हा आणि ते स्वतीताईंनी एवढं मनावर घेतलं की माईकच हरवून टाकलं टाळी धरत. पण टाळी गाण्याबरोबर धरलीच तरच आपलं ते शब्द येतात ते आपल्याला मार्गदर्शनासाठी येतात, बीट पकडण्यासाठी. तर आपण जास्तीत जास्त एन्जॉय करू, जास्तीत जास्त सहभाग घ्या, एकमेकांशी बोलून घ्या. माझ्यामुळे माधवीताईंना शिक्षा झालेली आहे, मला जरा त्रास होत आहे. पण मी गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतोय विडंबन तोच चंद्रमा नावाचा आणि त्याची बोल अशी आहेत विडंबनाचे. तोच चंद्रमा विराट तीच लठ्ठ कामी, तोच चंद्रमा विराट तीच लठ्ठ कामी, येताना तुझ बघून लाजती ती हत्तीनी, लाजती ती हत्तीनी. तोच चंद्रमा विराट देह घेर हा अपाट, धप्प धप्प चालणे बैठकीत केवळे, दधन दधन आणणे स्नानाला हौद एक, रोज जाई संपुनी, येताना तुझ बघून लाजली ग हत्तीनी, लाजली ग हत्तीनी. तोच चंद्रमा विराट सोडूनिया पान असे, गेली आज ती कुठे, पावतोच तेच वेळे, भूत भूपती गेली कुठे, तेव्हा कळले आलीस
क्रोध बघून लाजती ती हत्तीनी, लाजती ती हत्तीनी, तोच चंद्रमा विराट. आणि याबरोबर आपण आजच्या या कार्यक्रमात इथे कॉमा घेतोय, स्वल्प विराम, आणि रिंग धरून थोडं म्युझिकवर पाय शरीर मोकळं करायचं आणि मग करत जायचं. आपण जास्ती वेळ पाय शरीर मोकळं करत नाही, 5-7 मिनिटं असतात. तर त्याप्रमाणे पुढच्या बाजूला करूया आणि रिंग करूया. आणि आज एक छान खाऊ आणलेलं आहे. मी अंधेरीताईने खाऊ आणलाय सगळ्यांसाठी. तर खाऊ घेऊन जा आणि आधी द्या, म्हणजे नाचायला सगळ्यांना ताकद येईल. आणि अंधेरीताई खाऊ घेताना तो फोटो काढणार आहे मी, विकास काढणार.
मस्त झालेलं एकदम